नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. टॉक टाइम या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे हॉटेल मॅनेजमेंट मधलं करिअर आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत अनिल माने सर. सर, कार्यक्रमात सगळ्यात प्रथम तुमचं स्वागत मनापासून. आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. चर्चा सुरू करण्यापूर्वी अनिल माने सर हे स्वतः मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँड एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशनचे ते प्रेसिडेंट सुद्धा आहेत. आणि मनाली इन्स्टिट्यूट हे हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज त्यांनी सांगली इथल्या कासेगाव इथे बांधलेलं आहे 2006 साली. आणि गेली 10 वर्ष अनेक विद्यार्थी त्यांच्या या कॉलेजमधनं मार्गदर्शन घेत आहेत. या विषयावरती आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत सरांकडनं. आपण थेट त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करणार आहोत. सर, मी जसं म्हटलं तसं की आपण हॉटेल मॅनेजमेंटमधलं करिअर या विषयावरती बोलतोय. आत्ता जर का आपण बघितलं तर हॉटेल इंडस्ट्री एकदम बूममध्ये असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातनं मला सगळ्यात प्रथम तुम्हाला हेच विचारायचं आहे की तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्राकडे जाण्याचं किंवा या विषयातलं स्पेसिफिकली असं छान कॉलेज सांगलीसारख्या ठिकाणी बांधावंसं असं तुम्हाला का वाटलं? मॅडम, पहिल्यांदा आम्ही ज्या वेळेला कॉलेजमधून म्हणजे 2-3 ठिकाणचे कॉलेजेस हॉटेल मॅनेजमेंट वगैरे बघितले आणि त्या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये एक गोष्ट लक्षात आली की आपल्या सर्वसामान्य ह्याच्यातून जे विद्यार्थी असतात गावातून किंवा बाकीच्या भागातून ते शहराकडे जाऊन तशा पद्धतीने डेव्हलप होत नाही असं दिसलं. खऱ्या अर्थानं हॉटेल इंडस्ट्री मी अभ्यासल्याप्रमाणे एक वडापाववाला पण 4 मजली इमारत बांधतो हे अगदी सत्य असणारी गोष्ट आहे. पण खऱ्या अर्थानं आमच्या भागातील किंवा परिसरातील पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या पद्धतीच्या कुठल्याच गोष्टी समजून माहिती नाहीयेत. हॉटेल इंडस्ट्रीबद्दल अवेअरनेस नाही आहे. आणि या दृष्टीनं आम्ही ज्या वेळेला सुरुवात केली हॉटेल इंडस्ट्रीची जी सुरुवात आहे, खरं तर मी सांगायचं म्हटलं तर मी 20-22 वर्षापूर्वी अगदी भाजीपाला विकायचो. आणि त्याच्यातून एक वेळ अशी विचार आला की आपण एक छोटासा ढाबा उभा करूया. आणि ह्या ढाब्याच्या माध्यमातून आम्ही काय करायचं तर ते संपूर्ण म्हणजे अगदी भांडी घासण्यापासून साफसफाई करण्यापासून किचन मधल्या प्रत्येक शेफच्या कामापर्यंत मी 6-7 वर्ष कामकाज केलं. पण हे अगदी चांगल्या पद्धतीचं कष्टाचं काम आम्ही सुरुवातीपासून केल्यामुळं आम्हाला इफेक्ट एवढे चांगले आले की आम्ही फार कमी काळात कोठ्याधीश बनलो. आता या माध्यमातून माझ्या मनात प्रत्येक वेळेला विचार असा यायचा की अरे, जर मी एक सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी आणि जर या विद्यार्थ्याच्या बाबतीत जर अशी परिस्थिती होत असेल, तो जर कोठ्याधीश बनत असेल, तर या भागातली अन्य भरपूर अशी मेंबर आहेत की ज्यांना आपल्याला काय करावं लागेल तर पुढे न्यावं लागेल. आणि त्यासाठी एकमेव हाच उद्देश ठेवून आपण मनाली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची सुरुवात केली. आणि तिथं खऱ्या अर्थानं आमच्या भागात एक वेगळ्या पद्धतीचा हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज उभा राहिलाय. पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा तो कॅम्पस आहे. आणि त्या कॅम्पसमध्ये संपूर्ण व्यवस्था म्हणजे अगदी विद्यार्थ्यांच्या राहण्यापासून जेवण्यापासून आणि प्रत्येक गोष्टीची सगळी व्यवस्था इथं पूर्ण पद्धतीने केलेली आहे. आणि इथल्या माध्यमातून आजच्या बाबतीत जर तुम्ही जर बघितलं तर आमच्याकडं फार असं इस्टॅब्लिश आणि चांगल्या पद्धतीचं कॉलेज उभा राहिलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात आमचा दावा आहे की आमच्यासारखं कुठलंही कॉलेज तिथं नाहीये आणि त्या पद्धतीनं डेव्हलप ही करू शकत नाही. असं नक्कीच. जसं तुम्ही आता मेन्शन केलं की सांगलीसारख्या ठिकाणी तुम्ही जिथे हॉटेल इन्स्टिट्यूट उभारलेली आहे, अशा प्रकारचं कॉलेज उभारताना तुम्ही मुलांना कुठले कुठले कोर्सेस तिथे ऑफर करताय आणि कुठल्या प्रकारचं तुमच्याकडे ज्या फॅसिलिटीज आहेत, जसं तुम्ही म्हणालात की ज्या ज्या सुविधा नेसेसरी आहेत त्या सगळ्या तुम्ही देताय, तर त्याविषयी थोडं आणखीन आपण सांगूया. नाही, आता याच्यामध्ये मी बघितलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की आमचा खेडेगावातला जो विद्यार्थी असतो तो कष्टाळू भरपूर असतो, त्याच्याकडे कष्ट करण्याची ताकद भरपूर असते. पण त्याच्यामध्ये होतंय काय की त्याला पुण्यात येऊन किंवा मुंबईत येऊन हॉटेल मॅनेजमेंट शिकणं म्हणजे एक त्याच्यावरती एक बर्डन असतं. त्याला ते क्लायमेट त्या गोष्टी ते मॅच होत नाहीयेत. आम्ही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा विषय ठेवलेला आहे की मी आलो ना, विद्यार्थी तिथं आला तर आम्ही मार्क्सची कधी त्याची चिंता करत नाही. मी त्याला म्हणतो की बाळा, तुला ABCD येते का? मग ABCD जर येत असेल तर मी तुला घडवण्याची जबाबदारी घेतो. कारण हीच गोष्ट तिथं कमी पडते आमच्या विद्यार्थ्यांमध्ये. प्रत्येक विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातला असतो, जरूर तो सध्या सामान्य कुटुंबातला आहे, पण 3 वर्षांनी 4 वर्षांनी तो एकदम हायफाय विद्यार्थी होतो किंवा तो नोकरदार होतो, चांगल्या पद्धतीचे हॉटेल्स चालवतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या बऱ्याच स्ट्रीम्स आहेत त्या माध्यमातून तो पूर्ण करतो. अशी पद्धती आहे. नक्की.
जसं तुम्ही म्हणालात की आपण सगळ्या प्रकारच्या या सुविधा ज्या आहेत म्हणजे मुलांच्या राहण्यापासून त्यांच्या खाण्यापासून सगळी काळजी तुम्ही आज तिथे घेताय. आपण वेगवेगळे कोर्सेस किंवा तुम्ही म्हणालात तसं की मार्कांची चिंता न करता एक चांगलं शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातनं आपण हे कॉलेज घडवलेलं आहे. आपण जसं म्हणालात की मुंबई पुण्यामध्ये अशी अनेक हॉटेल मॅनेजमेंटची कॉलेजेस आज दिसतात आणि मुलांमध्ये आज या इंडस्ट्रीमध्ये जाण्याचं कुठेतरी एक औत्सुक्यही वाढताना दिसतंय. तर अशा वेळेला बाकीची कॉलेजेस आणि तुमचं कॉलेज याच्यामधला काय वेगळेपणा नेमका आहे तो आपण सांगा. वेगळेपणा म्हणजे असा आहे की मी बऱ्याचदा बघितलं, मी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज ज्या वेळेला 2006 साली सुरुवात केली त्यावेळेला मी ज्या वेळेला मुलं प्लेसमेंट किंवा ट्रेनिंगच्या वेळेला पाठवायचो, त्या ट्रेनिंगच्या वेळेला मला असं लक्षात आलं की 4 स्टार 5 स्टार हॉटेल ओनर आहेत हे मी मान्य करतो किंवा त्यांचा हॉटेल मोठा हेही मान्य करतो, पण माझा विद्यार्थी जो कष्टाने रात्रंदिवस इथं काम केलेला आहे, शिकलेला आहे आणि त्याला जर 500 आणि 1000 रुपयाचं जर स्टायफंड देत असतील तर ते मी मान्य केलं नाही. त्याचं कारणही तसंच होतं, माझा विद्यार्थी हा गरीब विभागातून आलेला आहे आणि यामध्ये त्याला एवढे सगळे कॉलेजचे पैसे भरणं शक्य होत नाही. तर आम्ही पहिल्यांदा सुरुवात काय केली की त्याला पहिल्यांदा त्याच्याच ट्रेनिंग मधून कशी पैसे मिळतील, जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल हा आम्ही त्याच्यात बघितला आणि त्या 4 स्टार 5 स्टार हॉटेलच्या HR आम्ही सांगितलं की बाबा रे, तुमच्यातला जो एक मेंबर तिथं कामकाज करत असतो, रेग्युलर पे वरती असतो, तसाच आमचाही हा विद्यार्थी आहे, कदाचित थोडा कमी आहे, मग तुम्ही त्यांना 500 आणि 1000 रुपये स्टायफंड का देता? मग ते स्टायफंड 500 आणि 1000 रुपयाच्या ऐवजी ते आम्हाला म्हणायचे की आम्ही एवढा मोठा कॅम्पस तुम्हाला देतोय आणि त्यावेळेला तुम्हाला हे करावंच लागेल. तर मी म्हणलं ठीक आहे, आम्ही तुमच्याकडे पाठवणार नाही मुलं. पहिल्या वर्षी 2006 ला ज्या वेळेला आमची सुरुवात झाली त्यावेळेला ती स्थिती होती, अगदी 200 आणि 500 रुपये स्टायफंड देत होते. अगदी चांगल्या मोठमोठ्या कॉलेजला पण हीच स्थिती होती. पण मी पहिल्यांदा हा रूल मोडला आणि त्यावेळेला पहिल्या वर्षी आम्ही 3500 रुपये स्टायफंड, त्याचं राहणं आणि खाणं पूर्णपणे व्यवस्था त्या हॉटेलच्या जबाबदारीवर टाकली आणि आजची तीच स्थिती आम्ही जवळपास 14,000 रुपयापासून 20,000 रुपयापर्यंत एक वर्षाच्या आत त्या विद्यार्थ्यांना तिथं ते हॉटेल इंडस्ट्री मधले व्यक्ती देतील किंवा तिथे हॉटेल देईल अशा पद्धतीची छानशी तयारी केली आणि त्यामुळं जवळपास 50% पेक्षा जास्त, आता खरं जर म्हटलं तर आमची संपूर्ण व्यवस्था इन कॅम्पस एका कॅम्पसमध्ये आहे. त्या विद्यार्थ्याला जरी तो पुण्याचा असला, मुंबईचा असला, नागपूरचा असला किंवा अन्य कुठलाही असला तर होतंय काय, त्याच्यामध्ये सगळ्या सुविधांनी ते युक्त आहे आणि त्याला एकाच ठिकाणी राहिल्यामुळं त्याला त्या पद्धतीची सगळी फॅसिलिटी देण्यासाठी काही खर्च होतो आणि त्या खर्चापोटी आम्ही त्यांना ट्रेनिंगची व्यवस्था सुंदर केलेली आहे आणि ही ट्रेनिंगची व्यवस्था आम्ही जवळपास निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजे 1 वर्षाचा ज्या वेळेला तो कोर्स घेतो आमच्याकडे HMCT आणि कुकरीचा, त्यावेळेला मात्र त्याला आम्ही 18 महिन्याच्या कालखंडामध्ये 1,40,000 रुपयापर्यंतची रक्कम तो मिळवू शकतो इथपर्यंत आम्ही तयारी केलेली आहे. सर्वसामान्य विद्यार्थी की ज्याला कुठल्याही पद्धतीचा बेस नाही, त्याला माहिती नाहीये, 10वीतून तो असतो, 12वीतून त्याची हे झालेली असते आणि आमच्या त्या भागचे जर विद्यार्थी बघितले तर तसं तुमच्या पुणे मुंबईशी कॉम्पिटेटिव्ह होऊ शकत नाहीत. लक्षात आलं. आणि पुण्या मुंबईच्या कॉलेजमध्ये जर त्यांनी ऍडमिशन घेतलं तर तो असा डॉमिनेट झाल्यासारखा होतो आणि तो पॉझिटिव्हिटीकडे जात नाही तर निगेटिव्हिटीकडे जाऊन तो परत आमच्या कॉलेज सोडून आई वडिलांचे पैसे संपवून थोडक्यात तो पाठीमागे येतो. त्यापेक्षा आम्ही जी व्यवस्था आता उभा केलेली आहे त्यामध्ये विद्यार्थ्याचं टोटल सगळी डेव्हलपमेंट, मॅडम आम्ही काय करतोय की पहिल्यांदा आम्ही नोकर बनवत नाही, हे लक्षात ठेवा. नक्कीच. मला वाटतं खूप चांगला पॉईंट तुम्ही सांगितलेला आहे. मला तुम्ही जसं म्हणालात तसं की एंटरप्रेनर किंवा स्वतःचे हॉटेल्स काढण्याच्या क्षमतेच्या मुलांना तुम्ही घडवताय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे कशा प्रकारे सगळं होत आहे त्याविषयी मला तुमच्याशी चर्चा करायची आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त IBM लोकमत.
ब्रेकनंतर टॉक टाइम या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हॉटेल मॅनेजमेंटमधलं करिअर या विषयावरती आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत अनिल माने सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही म्हणाला होतात, एक पॉईंट छान तुम्ही सांगितलं होतात की मुलांना शिकवून फक्त वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या देण्यापेक्षा सुद्धा त्यांच्यामध्ये एक हॉटेलियर तयार करणं किंवा एक मालक, स्वतःचं हॉटेल असलेला मालक तयार करणं हे तुमचं उद्दिष्ट आहे. हे स्वप्न घेऊन तुम्ही आज हे कॉलेज उभं केलेलं आहे. त्या दृष्टिकोनातनं काय सांगाल, नेमकं काय आहे त्याच्यामागे? नाही, खऱ्या अर्थानं मालक घडवण्यापाठीमागचा आमचा मेन उद्देश, कॉलेज आमचा उभा करण्याचा उद्देशच मालक घडवणं आहे. बरोबर. बऱ्याचदा मी प्रत्येक कॉलेजेसच्या बाबतीत बघितलं तर एज्युकेशन, जेवढा काय अभ्यासक्रम आहे तेवढा शिकवणं, परीक्षेमध्ये पास होणं म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट झालं असं माझं मत नाही आहे. कारण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमधून शिकताय याच्यापेक्षा तुम्ही काय शिकलाय याला फार महत्व आहे. तुम्ही जर म्हटला की मी या अमुक अमुक या युनिव्हर्सिटीचं मी काय केलंय की हे सर्टिफिकेट माझं आहे आणि मला नोकरी द्या 4 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये, हे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पॉसिबल नाही. इथं त्याला काय येतं हे विचारलं जातं आणि हे जर त्याला जर येत असेल तरच त्याला घेतला जातो, सर्टिफिकेशनला घेतलं जात नाही. आता बऱ्याचदा आम्हाला असं म्हटलं जातं, म्हणजे माझा हा विषय आहे आणि विद्यार्थ्यांनीही समजून घेतला पाहिजे की इथं सर्टिफिकेशन, बऱ्याचदा हे विचारतात की तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहात किंवा बाकीच्या गोष्टी कशा आहात. अफिलिएशन जे काय आमचं आहे त्या अफिलिएशन तर रेग्युलर पद्धतीनं गव्हर्नमेंटच्या बेसवरतीच सगळ्या गोष्टी आहेत. पण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की पुणे युनिव्हर्सिटी घेतलं की त्याच्यापेक्षा चांगलं होतं, मुंबई युनिव्हर्सिटी आणखी त्याच्यापेक्षा चांगलं, गोव्यामध्ये आणखी त्याच्यापेक्षा चांगलं. आता खऱ्या अर्थानं आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही कामकाज करतोय, आम्ही ज्या पद्धतीचे आमचे कोर्सेस आहेत, अगदी महाराष्ट्रामध्ये आणि गोव्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी आमच्या कासेगावमध्ये येतो. म्हणजे आम्ही काही ना काहीतरी छानपैकी देतो, त्याशिवाय असं कधीच होणार नाहीये. महत्वाची गोष्ट अशी आहे की मालक होणं यासाठी जे काही विद्यार्थ्याला घडवायचं असतं त्याला फार कष्ट आहे. सर्टिफिकेट देऊन त्याला पास करणं हे फार महत्वाचं मला वाटत नाही. आणि याचाच परिणाम म्हणून आजचे जे माझे विद्यार्थी आहेत, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षामध्ये त्यांचे स्वतःचे मोठमोठे हॉटेल्स आणि त्या पद्धतीचं त्यांनी कमावणारी रक्कमा, जर त्या रकमा जर ऐकल्या किंवा ते विद्यार्थी जे आम्हाला सांगतात की सर मी आज ह्या वेळेला बेकरी चालू केलेली आहे, म्हणजे एका विद्यार्थ्यांनी, दुसरा विद्यार्थी सांगतो की मी हॉटेल उभा केलेलं आहे, तिसरा विद्यार्थी म्हणतो की सर मी सिंगापूरमध्ये नोकरीला गेलोय, चौथा विद्यार्थी सांगतोय की मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे, 5वा म्हणतोय मी अमेरिकेत आहे. ही जी काय पद्धती आहे, या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी साध्य करण्याचं काम आमचं कॉलेज महत्वाचं करत आहे. आमचा स्टाफ अगदी 1.5-1.5, 2-2 वर्ष बाहेरून आलेली, परदेशातून जाऊन आलेले स्टाफ आहेत. आम्ही प्रत्येक गोष्ट सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत रात्रंदिवस, जसं की एखादा 12वीचा विद्यार्थी आहे त्याचा अभ्यासक्रम किती छान पद्धतीने घेतला जातो, तसं आम्ही त्याला प्रॅक्टिकल प्लस अभ्यास असा दिला जातो. आता रेग्युलर आपण जर बघितलं कॉलेजेस मधले, मी अभ्यासक्रमाची थोडीशी पद्धत बघितली, पण ती तेवढी पुरेशी नाहीये की जेवढी त्या विद्यार्थ्याला हवी आहे. होतंय काय की त्या विद्यार्थ्याला तेवढा अभ्यास जर दिला तर तो काहीच घडत नाही. तो नोकर घडेल, 10 वर्षानं मॅनेजर पर्यंत जाईल. मी माझा दावा मी तुम्हाला सांगतो की माझा विद्यार्थी हा 10 वर्ष नाही लावणार, तो फार कमी काळात मॅनेजर पदावरती जाऊ शकतो. आणि त्या पद्धतीनं इथं आता जर तुम्ही बघितलं तर तुमच्या मुंबईचं आणि पुण्याचं किंवा गोव्याचं किंवा माथेरान किंवा महाबळेश्वर किंवा म्हैसूर, उटी यासारख्या ठिकाणी इतक्या प्रमाणात, मोठमोठ्या प्रमाणात सगळे 4 स्टार 5 स्टार हॉटेलचे विद्यार्थी, म्हणजे आमचे जे विद्यार्थी आहेत, फक्त आम्ही 4 स्टार 5 स्टार हॉटेलला पाठवतो. एकही छोट्या ह्याच्यात नाही. त्यांना चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या आणि आमची घडवणूक की ज्यामध्ये त्यांना सगळ्या विशेष, म्हणजे त्याला इंग्लिश स्पीकिंग देणं, चांगल्या पद्धतीचा पूर्ण कोर्स दिला जातो. कारण आमची रुरल एरियातली मुलं आहेत. त्याच्यानंतर त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, हॉटेल मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर जे मालक वापरतो कशा पद्धतीने वापरतो ते जर त्याला कळालं तरच तो मालकापर्यंत पोहोचू शकतो. अशा पद्धतीच्या बऱ्याच काही गोष्टी, बऱ्याच काही फॅसिलिटी आम्ही त्या विद्यार्थ्याला तिथं देतो आणि त्याचाच परिणाम म्हणून तो विद्यार्थी मालक घडतो. नक्कीच. मला वाटतं मनाली इन्स्टिट्यूट जी तुम्ही घडवली आहे ती याच सगळ्या धर्तीवर घडवली आहे आणि इतके छान विद्यार्थी तुम्ही त्यातनं तयार करताय. या विषयावरती आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा फक्त IBN लोकमत.
ब्रेकनंतर टॉक टाइम या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हॉटेल मॅनेजमेंटमधलं करिअर या विषयावरती आपण चर्चा करतोय. सर, जसं आपण तुम्ही म्हटलंय की हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करताना आपण कशा प्रकारे फॅसिलिटीज देतो हे आपण सांगितलेलं आहे. तुम्हाला हे विचारायचं आहे मला की आज जर का मुलं बघितली तर त्यांचा कल MBA करण्यामध्ये किंवा MPSC UPSC परीक्षा देण्यामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्येही असतो, परंतु हॉटेल मॅनेजमेंट करण्याची इच्छा कुठे ना कुठेतरी असते, परंतु एक अवेअरनेस नसतो किंवा नेमकं काय करायचं हे कुठेतरी कळत नसतं, एक कन्फ्युजन असतं. तर त्या दृष्टिकोनातून आपण थोडी क्लॅरिटी विद्यार्थ्यांना देऊ शकतो का? आता कसं आहे की आज जर बघितलं, आजची जर परिस्थिती बघितली, विद्यार्थी कसं होतंय की ट्रॅडिशनल पद्धतीनं कामकाज करतोय, पण बुमिंग असणारं हे हॉटेल इंडस्ट्री, खऱ्या अर्थानं जगामध्ये सगळ्यात जास्त स्पीडनं चाललेली ही हॉटेल इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये लाखो नाही तर करोडो नोकऱ्या आहेत, कमी नाही आहेत. आणि या करोडो नोकऱ्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी मला कुठं भांडी घासावे लागतील का आणि हे करावं लागेल का, अशी चुकीची हे आहे. खऱ्या अर्थानं जो विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करतो तो भांडी घासायसाठी जात नसतो, तो तिथं मालक बनायसाठी मॅनेजमेंट लेवलला काम करण्यासाठी जायचं असतं आणि तो तिथं त्यांनी जायला पाहिजे. खरं बघितलं तर आज BCA, MCA, D.Ed, B.Ed, ITI किंवा बाकीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर तसं बघितलं तर तसा फारसा डेव्हलपमेंट त्या विद्यार्थ्यांमध्ये राहिलेलं नाही. हॉटेल इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे की ज्यामध्ये 100% म्हणजे 100 जर विद्यार्थी असतील तर 100 जणांना नोकरी मिळते. बरेच जण असे म्हणतात की मी MPSC UPSC वगैरे अशा गोष्टी करणार, पण त्यांनी असं समजून घेतलं पाहिजे. या हॉटेल इंडस्ट्रीच्या बाबतीत जर विचार केला तर तुम्ही 1 लाखानंतर एक MPSC मेंबर होतो, तर मग बाकीच्यांचं काय? आज जर 100% आमचं कॉलेज पहिलं असं कॉलेज आहे की तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प वरती हमी देतं की मी तुला की घडवणार आणि तुला चांगल्या पद्धतीची नोकरी लावायची जबाबदारी घेणार, अशा पद्धतीचा विद्यार्थ्याचा. पण त्याच्यातून एक महत्वाची गोष्ट आहे, कॉलेजमध्ये मी प्रत्येक आल्यानंतर पालकांना मी प्रामाणिकपणे सांगतो की एक विद्यार्थ्याला अवेअरनेस नसते, विद्यार्थ्याला कळत नाहीये. पण जर आपण पालकांनी जर त्याच्या बाबतीत जर विषय घेतला आणि पालक आणि आम्ही मिळून जर त्याला घडवण्याचा प्रयत्न केला तर 100% तो चांगला घडतो. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं ही हॉटेल इंडस्ट्री एक करिअरची इंडस्ट्री आहे. उगीच वेळ घालवायचा दुसऱ्या कुठल्या तऱ्हेच्या पेक्षा व्यावसायिक शिक्षणामध्ये येऊन लाखो रुपये करोडो रुपये मिळवण्याची ही संधी खऱ्या अर्थानं हॉटेल इंडस्ट्री मध्येच असू शकते. हा यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्या पद्धतीनं आजच्या या ह्याच्यामध्ये आमचं सध्या आता ऍडमिशन प्रक्रिया चालू आहेत, चांगल्या पद्धतीने एकदम चालू आहेत. आणि लवकरात लवकर जर काही विद्यार्थ्यांनी किंवा बाकीच्या ह्यांनी जर आम्हाला कॉन्टॅक्ट केला किंवा सांगितलं तर आम्ही याच्यापेक्षा डिटेल, याच्यापेक्षा हॉटेल इंडस्ट्रीच्या बाबतीत जास्तीत जास्त चांगलं सांगू शकू, हे मी तुम्हाला सांगायचं. नक्कीच. मला वाटतं आपण या आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल सगळी माहिती दिलेली आणि तुम्ही म्हणाल तसं ऍडमिशनही सुरू आहेत, तर जास्तीत जास्त मुलांनी कन्फ्युजन दूर करून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावं अशी अपेक्षा करूया. आज तुम्ही इथे आलात आणि एवढं मार्गदर्शन छान केलं त्या विषयावर, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. टॉक टाइम मध्ये या विषयासह आता इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त IBN लोकमत.